लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ई-केवायसी केली तर तुम्हाला हप्ता भेटणार आहे का? कोणत्या कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत ज्यांना ई-केवायसी केल्यानंतर हप्ते भेटणार आहेत? एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। ज्या लाडक्या ताईंना 14वा हप्ता भेटलेला आहे त्यांना 15वा हप्ता भेटणार आहे का? त्यांना ई-केवायसी करायची गरज आहे का? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता पण त्यांनी ई-केवायसी केली तर अशा लाडक्या ताईंचे हप्ते चालू होणार आहेत का? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा। बघा लाडक्या ताईंनो सगळ्यांचा एकच प्रश्न येईल की सर आता सगळेजण म्हणत आहेत की ई-केवायसी करायची, ई-केवायसी करायची, ई-केवायसी करायची, मग ई-केवायसी केल्यानंतर आम्हाला हप्ते भेटणार आहेत का? आम्हाला मागे हप्ता बंद झाला होता मग आम्हाला हप्ते भेटणार आहेत का नाही? तर याच्याबद्दलची सगळ्यात मोठी बातमी समोर आली। ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा। लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंनी ई-केवायसी सक्सेसफुली केलेली आहे कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे। आणि ई-केवायसी तुम्ही योग्यरित्या केली आहे का? न चुका करता केली आहे का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि तुम्हाला किती हप्ते जमा झालेत ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। बरेच लाडक्या ताईंना 12 हप्ते जमा झालेत, बरेच लाडक्या ताईंना 14वा हप्ता जमा झालाय आणि बरेच लाडक्या ताईंना एक पण हप्ता जमा झालाय। सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायच्या। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया न वेळ वाया घालता। चला ई-केवायसी केला तर खरंच तुम्हाला हप्ता भेटणार आहे का? तुम्हाला हप्ता मिळणार आहे का? तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे ती तुम्हाला न्यूज मी या ठिकाणी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। आणि बऱ्याच ताई म्हणतात की सर 14वा हप्ता आम्हाला मिळाला आहे पण आमची अजून ई-केवायसी करायची बाकी आहे कारण की वेबसाईट प्रॉब्लेम येत आहे, ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे, सर आमच्या वडिलांचं किंवा पतींचं आधार कार्ड चालत नाहीये तर आम्ही नेमकं काय करायचंय? आमची ई-केवायसी बाकी अजून पण आम्हाला 14वा हप्ता भेटला होता मग आम्हाला हप्ता पुढचा भेटणार आहे का नाही? 15वा हप्ता भेटणार आहे का नाही? याच्याबद्दल पण अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा आणि 14वा हप्ता भेटला नव्हता त्यांना ई-केवायसी त्यांनी करून घेतले, त्यांचं यादीमध्ये नाव येणार आहे का नाही हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार। त्याचबरोबर केवायसी केल्यास 15वा हप्ता मिळणार का? तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा आहे, खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहे सरकारनामाची एक मोठी बातमी समोर आली। सरकारनामा न्यूजपेपरची बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी अगोदर वाचून दाखवणार आहे। तर आदित्य तटकरे मॅडम तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे या ठिकाणी समोर दिसत आहेत। सरकारनामाची बातमी आहे, काय बातमी अगोदर आपण बघूया। तर बघा लाडक्या बहिणींना पगारी मतदार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आदित्य तटकरे यांचा जोरदार पलटवार, म्हणाल्या टीकेपेक्षा बहिणींच्या चेहऱ्यावरील काय आहे ते बघायचं आहे। बघा तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की लाडक्या ताईंनो बघा बऱ्याच लाडक्या ताईंना प्रॉब्लेम येत आहेत की सर आम्हाला हप्ते बंद झालेत, बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की सर आम्हाला हप्ते चालू आहेत पण ई-केवायसी बाकी आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, लाडक्या बहिणीमुळे तुम्हाला फायदा झालाय का? खरं सांगायचंय। आता हे राजकारण वगैरे सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया की मतदानामुळे भेटलं ह्याच्यामुळे भेटलं ते सगळं बाजूला ठेवूया, पण लाडक्या बहिणी योजनेमुळे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे 1,500 रुपये महिन्याला येत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला खरंच फायदा होत आहे का? त्याच्यामुळे तुम्हाला घरामध्ये काही ना काही खारेचा वाटा तुम्हाला या ठिकाणी जो भेटत आहे की त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये हातभार लागत आहे का? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय खरंच लाडकी बहिणी योजना तुम्हाला फायदेशीर ठरली आहे का? तर बघा हे राजकारण वगैरे बाजूला ठेवायचे, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया आपण थोड्या वेळासाठी की बाबा मतदानामुळे दिली असतील लाडकी बहिणी योजना की काय, पण गरीब लाडक्या ताईंना याचा फायदा झाला आहे का नाही? कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला लाडक्या बहिणीमुळे फायदा होत आहे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे। तर बघा या सगळ्या टीका चालू आहेत, एकामेकावर टीका चालू आहेत की लाडक्या बहिणीमुळे असं झालं, लाडक्या बहिणीमुळे तसं झालं। तर या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी या विधानाला एक मोठं प्रत्युत्तर दिलंय की उद्धव ठाकरे म्हणले होते की फक्त मतदानासाठी लाडक्या बहिणी योजना चालू झालेली आहे, मतदार घेण्यासाठी त्यांना मतदान वळवण्यासाठी लाडकी बहिणी योजना चालू केली, मग याच्यावर प्रत्युत्तर काय दिलंय तर हे आपण आता बघूया। सरकारनामाची ही बातमी आहे बघा लाडक्या ताईंनो। तर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर पगारी मतदार म्हणून तयार करण्याचा आरोप केला होता। म्हणजे काय म्हणते त्याला पगारी मतदार म्हणजे प्रत्येक महिन्याला पगार देऊन आपले मतदान खरेदी करणं अशा स्वरूपाचं त्यांनी काय केलं, जो वक्तव्य केलं तो कोणी उद्धव ठाकरे यांनी। तर याच्यावर आपल्या लाडक्या ताईंनी म्हणजे कोणी आदित्य तटकरे मॅडमनी काय उत्तर दिलेले या ठिकाणी बघा। महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर पलटवार करत ही योजना महिलांसाठी आनंददायी असल्याचे म्हटलेली आहे। बघा
त्यांनी सांगितलंय बाबा ठीक आहे मतदान वगैरे वगैरे सगळं चालू आहे, पण या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे का? बघा आतापर्यंत जवळजवळ आपण बघितलं 14 हप्ते या ठिकाणी लाडकी बहिणींना भेटले. 14 हप्ते जर विचार केला आपण, 14 हप्ते जर विचार केला जवळजवळ 21,000 म्हणजे 21,000 पर्यंत आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पोहोचलेले आहेत. तर 21,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत कुणीच दिले होते लाडक्या बहिणींनो, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे. भले ते मतदानामुळे दिले असतील, सरकारी काही राजकारणामुळे दिले असतील, ती वेगळी गोष्ट, पण आपल्या घरामध्ये अशा काही लाडक्या ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये 2-2, 3-3 लाडक्या ताई आहेत, 4-4 लाडक्या ताई. विचार करा 21,000 प्रत्येकाच्या जणांना आभार घेतले. जरी घरामध्ये 2 जरी पकडलं तर एक लक्षात घ्या 42,000 रुपये लाडक्या बहिणीच्या घराघरात आलेले आहेत. काही काही लाडक्या घरात जर समजा 3 जर असतील तर बघा विचार करा 65,000 रुपये लाडक्या बहिणीच्या घरामध्ये आलेले आहेत. आणि ही लाडकी बहिणी योजना जर चालू राहिली तर नक्कीच फायदेशीर असणार आहे. तर अशा स्वरूपाचं एक वक्तव्य त्यांनी स्पष्ट केलं की लाडक्या बहिणीच्या आनंदाचं समाधान आमच्यासाठी सर्वात महत्वाचं असणार आहे, राजकारणासाठी नव्हे. राजकारण वगैरे सगळं बाजूला ठेवूया आपण. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतंय, ही लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी खरंच फायदेशीर ठरली आहे का? कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणीबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर आता खूप महत्वाची माहिती तुम्हाला आता मी या ठिकाणी देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता मिळाला पण केवायसी नाही केलेली. तर अशा कोणी लाडके ताई आहेत का ज्यांचा 14वा हप्ता ज्यांना भेटलाय पण त्याची ई केवायसी अजून झाली नाही? त्यांनी पण लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही. जर तुमची ई केवायसी मध्ये जर यादीमध्ये नाव येत असेल आणि तुम्हाला फक्त ओटीपी मुळे किंवा वेबसाईट इश्यू मुळे जर तुम्हाला ई केवायसी अजून बाकी असेल, काळजी करू नका. तुम्हाला 15वा पण हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, 100% तुम्हाला भेटणार. ई केवायसी केली नाही तरी चालते, अजून काही टेन्शन नाहीये. आपल्याकडे अजून 1.5 महिना बाकी आहे. जरी तुम्हाला ई केवायसी पेंडिंग असेल तरी तुम्हाला 15वा हप्ता भेटणार. 14वा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल आणि तुमचं आधार कार्ड नंबर या ठिकाणी ई केवायसी तिथे टाकल्यानंतर तुमचं यादीमध्ये नाव आहे तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या. जर असं लक्षात घ्या, जर कोणाला 14वा हप्ता भेटलाय आणि यादीमध्ये नाव त्यांचं समाविष्ट नाही असं जर मेसेज येत असेल तर तुम्हाला 15वा हप्ता भेटणार नाहीये. पण जर तुमचा 14वा हप्ता भेटलाय आणि लाडक्या बहिणी योजनेच्या आधार कार्डचे तिथे टाकल्यानंतर तुम्हाला येते की हो तुमची प्रोसेस चालू आहे, तर तुम्हाला 15वा हप्ता 100% भेटणार. याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. वडील आणि पतीचं आधार कार्ड अपडेटेड नाही. बऱ्याच लाडक्यांचे मेसेज येत आहे की सर आमच्या वडिलांचे किंवा पतींचे आधार कार्ड या ठिकाणी मोबाईल त्यांचा ओटीपी येत नाहीये. बऱ्याच लाडक्या की सर आमच्या त्यांचे कोणता मोबाईल नंबर जॉईन केलेला आहे आधार कार्डला तेच माहित नाही, कुठं ओटीपी जातो तेच माहित नाहीये. तर त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यांनो, आधार कार्ड जर तुमचं अपडेटेड नसेल, तुमचं असेल किंवा तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं कुणाचं जरी अपडेटेड नसेल, ओटीपी जात नसेल तर लवकरात लवकर ई सेवा केंद्र असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल किंवा जवळच्या कोणत्या अशा महानगरपालिका वगैरे तिथं सुविधा आहे आधार कार्ड अपडेट करायची, त्या कार्यालयामध्ये जाऊन लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर त्याला जॉईन करून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस लागतात. जास्तीत जास्त 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट होते. त्याच्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. नंतर 12वा 13वा आणि 14वा हप्ता मिळालेला नाहीये पण ज्यांची ई केवायसी कंप्लीट झाली आहे त्यांना 2 महिन्यानंतर पैसे भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची गरज नाहीये लाडक्यांनो. नंतर केवायसी केल्या म्हणजे 15वा हप्ता मिळणार का? बघा केवायसीचा आणि 15व्या हप्त्याचा काही संबंध नाहीये, कारण की ई केवायसी अजून 2 महिने चालणार आहे. त्याच्यामुळे ई केवायसी केली तरच हप्ता भेटेल 15वा असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. असं काही नाहीये. ई केवायसी करणं गरजेचं आहे, पण लक्षात घ्या गरजेचं आहे. पण 15वा हप्ता त्याच्यामुळे भेटेल का नाही हे लक्षात घेऊ, असं काही नाहीये. 15वा ज्यांना 14वा हप्ता भेटला होता, ज्या पात्र आहे त्यांना 100% 15वा हप्ता भेटणार आहे. जरी त्यांची ई केवायसी पेंडिंग असली तरी त्यांना भेटणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी देणार आहे लाडक्यांनो. एक अजून एक महत्त्वाची गोष्ट 3000 रुपये हप्ता वाटाबद्दल. तर लक्षात घ्या लाडक्यांनो, मी एक सोपी गोष्ट सांगतोय. यावेळेस पण तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत, एकदम स्पष्ट आहे. पण या ठिकाणी आपल्याला सरकारकडे मागणी करत राहायचंय की आम्हाला दिवाळी निमित्त ऑक्टोबर महिन्याचे पण हप्ता ऍडव्हान्स मध्ये टाका. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा, 3000 रुपये भेटावा, ही आपली सरकारकडे मागणी आहे. पण काही काही युट्यूबर्स याला त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे की 3000 रुपये भेटायला पाहिजे. सगळ्यांना माहिती की 1,500 रुपये भेटणार आहेत, पण काही काही युट्यूबर्स काय करत आहेत की म्हणतात की 1,500 भेटणार. हो माहिती, सगळ्यांना माहिती 1,500 भेटणार आहे, पण सगळ्यांनी
सगळ्यांनी मिळून सपोर्ट जर केला, सरकारपुढे आपण मागणी केली तर नक्कीच त्याचा फायदा होणार. त्याच्यामुळे सर्व युट्यूबर बांधवाला, सगळ्या न्यूजपेपर बांधवाला, सगळ्या टीव्ही चॅनलवाल्या बांधवांना मी विनंती करतो की सरकारपुढे आपल्याला ही मागणी करत राहायची आहे, सरकारपुढे आपल्याला झटत राहायचं आहे की 2 हप्ते एकत्र टाकावेत. सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, म्हणजे सगळ्यांना फायदा होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.